काँग्रेसवर खूप चीड उत्पन्न झाली आहे. सांगलीला जोडणारे अनेक पूल कार्यसम्राट आमदारांनी तयार केले. जे केंद्रात जे राज्यात सरकार आहे तेच जर सांगलीमध्ये आले तर विकास होऊ शकतो. तर ग्रामीणमधल्या महिलांना 1500 रुपये म्हणजे खूप महत्त्व आहे. चांगलाच विकास घडेल. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा आढावा घेण्यासाठी आज आपण सांगली इथं आलो होतो आणि आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्यांच्या मनातील नगरसेवक कोण. दादा, काय सांगाल, कशा प्रकारे वातावरण आहे सांगलीमध्ये? गेल्या 2-3 वर्षापासून प्रशासकीय कारकीर्द होती, त्यामुळं अनेक कामं खोळंबून राहिलेली होती आणि कार्यकर्त्यांच्यात मोठा उत्साह होता की ही निवडणूक आपण लढवायची आहे, जिंकायची आहे आणि त्या पद्धतीनं या निवडणुकीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण 2-3 वर्ष प्रशासकाच्या नंतर ही निवडणूक होती आहे आणि भारतीय जनता पार्टीनं ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची अशी मानलेली आहे आणि संपूर्ण ताकदीनुसार सर्व कार्यकर्ते, नेते हे आपापल्या प्रभागामध्ये तसंच आपापल्या कपॅसिटीनुसार ते मोठ्या प्रमाणावर प्रचार करतायत आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीला, RPI आणि जनस्वराज्य या युतीला यशाची 100% खात्री आहे. तुम्ही एक भाजपाचे कार्यकर्ता आहे म्हणून तुम्ही मतदान देशील भाजपाला, पण सामान्य नागरिकांनी भाजपाला का निवडावं? यापूर्वीच्या 5 वर्षाच्या कालखंडात मग आमचे सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ असतील, मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे असतील, यांनी वेगवेगळ्या विषयातून, वेगवेगळ्या माध्यमातून हा सांगली आणि मिरजेचा, कुपवाडचा विकास करण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावर केलेला आहे. त्यामध्ये जी पाणी योजना असेल, त्याचप्रमाणे कुपवाडची ड्रेनेज योजना असेल, अशा अनेक योजनांना त्यामुळं गती मिळालेली आहे. काळीखडाचं सुशोभीकरण झालेलं आहे आणि एकंदर सांगलीला जोडणारे अनेक पूल हे सुधीरदादा गाडगीळ या कार्यसम्राट आमदारांनी तयार केले आणि त्यामुळं सांगलीची कनेक्टिव्हिटी ज्याला म्हणता येईल ही मोठ्या प्रमाणावर वाढली. त्याचप्रमाणे केंद्राच्या योजनेतून अनेक जाणारे हायवे जे आहेत, महामार्ग आहेत, ते सुद्धा सांगलीच्या आसपास असल्यामुळं सांगलीचं महत्त्व फार मोठ्या प्रमाणावर या व्यापार क्षेत्रात असेल किंवा संगीताच्या तंतुवाद्याची जी निर्यात वगैरे होते त्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर, किंवा बेदाणा असेल, हळद असेल, या सगळ्याला चालना मोठ्या प्रमाणात मिळालेली आहे. माझा आणखी एक प्रश्न तुम्हाला असा आहे की सांगलीचा जिल्हा आहे पूर्णतः तो काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा, पण आता तसं चित्र दिसत नाही. या पाठीमागचं कारण काय बरं? एकंदर सर्व देशामध्ये काँग्रेसमुक्त होण्याचं आपल्याला ट्रेंड दिसतोय. अनेक राज्यातनं काँग्रेसला हद्दपार केलेला आहे. गेले 3 टर्म भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी काम करतायत. अनेक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आहे. या दोन्ही पातळीवर जी असलेली सरकारं आहेत त्या सरकाराचा इथं फार मोठ्या प्रमाणावर फायदा ह्या महाराष्ट्राला पण झालेला आहे. महाराष्ट्रात तर आपल्याला देवेंद्रजींच्या माध्यमातून एक कर्तव्यदक्ष असा मुख्यमंत्री मिळाला आहे आणि त्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली त्यांच्या एक विजनरी दृष्टीने हे विकासाचं काम हे सातत्यानं सुरू आहे आणि ह्या विकासाची गंगा आपल्याला जर सांगली मिरजेत आणायची असेल तर आपल्या विचाराचं इथं प्राबल्य असलं पाहिजे. आपल्या विचाराची टीम इथं काम करणारी असली पाहिजे. आपला विचाराचा महापौर असला पाहिजे. असं एक उद्दिष्ट ठेवून हे सर्व कार्यकर्ते काम करतायत आणि त्यामुळं विकासाचा वेग नक्की वाढेल. कारण आपण डबल इंजिन सरकार हे वाक्य आपण ऐकलं असेल, पण आता तर हे ट्रिपल इंजिन सरकार होईल आणि त्याचा विकासाचा वेग अधिक वाढेल. मग तुम्ही जसं बोलताय तर हे सगळं निदर्शनात घेता सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेवरती भाजपाचा झेंडा लागेल का? मला नक्की खात्री आहे की नेत्यांनी घेतलेले परिश्रम आणि प्रचाराची अचूक आखणी याच्यामुळं सर्व उमेदवारांचे हे चांगल्या पद्धतीनं निवडून येतील आणि आम्हाला जनमानसामध्ये चांगला कौल आहे असा आमचा
जो सर्वे आहे तो पण सांगतोय आणि त्याच्या माध्यमातून आपण नक्कीच भारतीय जनता पार्टी, रिपाई आणि जनसुराज या युतीचे उमेदवार बहुसंख्येनं निवडून येऊन आपण सत्ता स्थापन करू असं मला खात्री आहे. दादा तुम्ही काय सांगाल, कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय जनतेतून? जनतेतून फार चांगला प्रतिसाद मिळतोय, कारण आता जनतेला लक्षात आलेलं आहे की विकास करायचा असेल तर जे केंद्रात जे राज्यात सरकार आहे तेच जर सांगलीमध्ये आले तर विकास होऊ शकतो. आणि आतापर्यंत या 11 वर्षामध्ये जो काही विकास बघितलाय सांगलीनं, तर तो त्या धर्तीवर लोक आपल्या BJP महायुती सरकारच्या पाठीमागे आहे. आणि इथली जनता फार सुज्ञ आहे, कारण एक व्यक्ती हा विषय बघत नाही आहे, विकास हा विषय बघितला जातो. म्हणून भाजप इथं 100% भाजपची सत्ता निर्विवाद येऊ शकते. जसं विधानसभेला झालं तसंच यावेळी पण होईल काय? 100%, कारण विधानसभा होऊन 1 वर्षच नुकतं झालेलं आहे. मग असा आणि आता वर्षानंतर सुद्धा जो काही विकास चालू आहे त्या धर्तीवर सांगलीमध्ये जनता आत्ताही भाजपच्या पाठीमागे आहे आणि ती राहणारच आहे. आपल्यासोबत काही महिला आहेत, तर काही तुम्ही सांगाल, लाडक्या बहिणीच्या आहेत, त्या लाडक्या भावांसोबत राहतील काय? नक्कीच राहणार. कशा प्रकारे तुम्हाला काय वाटतं, सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेवरती भाजपाचा झेंडा लागेल का? नक्कीच लागणार. आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची आता जी चालू आहे, निवडणूक प्रक्रिया चालू आहे आणि वॉर्ड क्रमांक 17मध्ये आमचे जे उमेदवार आहेत ढोपे पाटील मॅडम आणि बाकीचे प्रशांत पाटील, लक्ष्मणभाऊ नवलाई आणि गडदे, म्हणजे अगदी सामान्य कार्यकर्ता तो नगरसेवक या ह्याच्यापर्यंत, म्हणजे कार्यकर्ता हा नगरसेवक होऊ शकतो काम केल्यानंतर. म्हणजे काम करेल तोच पुढे जातो. हा अजेंडा जो भारतीय जनता पार्टीचा आहे त्या अनुषंगाने प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत पोहोचतील असे आमचे उमेदवार दिलेले आहेत. आणि जसं की आमची सांगली सगळ्यात बेस्ट म्हणतो, तसंच आम्ही सुद्धा आमचं वॉर्ड क्रमांक 17 आणि त्याचे उमेदवार जे आहेत आम्ही सगळ्यात बेस्ट म्हणतो. आणि ते आमचे नगरसेवक सगळे चांगल्या मताधिक्याने निवडून येणार. आणि महापौरसुद्धा आम्हाला खात्री आहे की आमच्या वॉर्ड क्रमांक 17चाच व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि तो होणार, हे आम्हाला गॅरंटी आहे. ताई तुम्ही काय सांगाल? ह्या 2 दिवसात काँग्रेसने जे लाडक्या बहिणीबद्दल कोर्टात केस घातली, तर सर्वसामान्य महिलांच्या म्हणजे घरापासून आमच्या घरातल्या ज्या काम करणाऱ्या बायका आहेत त्यांच्यापासून मला जाणवतं की सर्वसामान्य महिलांच्यात खूप नाराजी पसरलेली आहे काँग्रेसच्या. कारण कसं आहे की कोणतरी देतं आणि ते बंद करणं म्हणजे त्यांना अन्याय करण्यासारखं आहे. तर ह्या 2 दिवसातनं सामान्य महिलांच्याकडनं काँग्रेसवर खूप चीड उत्पन्न झाली आहे. आणि लाडकी बहीण ही मेन मतदाराचा आधार म्हणजे खांब आहे. लाडक्या बहिणीचा फायदा होतोय काय? होतो, नक्कीच होतोय. कारण मी ग्रामीणमध्ये राहते ना, तर ग्रामीणमधल्या महिलांना 1500 रुपये म्हणजे खूप महत्त्वाचे आहे. कारण एखादं औषध घ्यायचं म्हटलं तर हल्ली औषधं खूप महाग झाली. तर महिन्याला चांगल्या लोकांना, सर्वसामान्य लोकांना महिन्याला औषधाचा खर्च 5,000 येतो, 5 ते 10,000 महिन्याचा खर्च येतो. तर गरीब लोक कुठनं पैसे आणणार? बरोबर. तर ह्याचा फायदा कुठं ना कुठं तरी लाडक्या बहिणींचा फायदा हा भारतीय जनता पार्टीला नक्की होणार. बरोबर. दादा माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा की ताई म्हणतायत की सर्वसामान्य नागरिक म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्याला भाजपाने बळ देण्याचा ह्यावेळी या निवडणुकीत कार्य केलेलं आहे, खरं आहे का ते? अनेक नवीन चेहरे हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहेत. ज्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे अशा कार्यकर्त्यांना ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. नवीन चेहरा, नवीन कामाची उमेद असणारी अशी चांगली टीम ही या निमित्तानं महानगरपालिकेत जाणार आहे आणि त्यातून चांगलाच विकास घडेल अशी मला खात्री आहे. धन्यवाद दादा.